व्हेरी गुड यार. कोणी सँडविच आणलं हे? मयूर वाघमारे. सर आता तुम्ही 22 जणांना पण टेन्शन घेणार आहे, मग काय उपयोग आपला सुक्यावर. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज दिनांक 22 आणि निघालो आहे आम्ही आमदार ट्रॉफी खेळायला. पुणे येथे होत आहे आणि आज शेवटचा दिवस आहे, फायनल डे आणि ओपन हाफ तिथे ठेवला गेलेला आहे. 6 टीमच आहेत ओपन हाफमध्ये, तर त्याच्यात 4थी मॅच आहे आमची. आणि माझ्यासोबत आहे प्रसन्न पाटील आणि ऑन द वे जाताना योगेश दादाला घ्यायचं आहे. आणि बाकीच्या एका गाडीमध्ये करण मोरे, भाविश नाईक वाटतं आज ॲब्सेंट आहे, अजित मोहिते, अंगद पाटील, विकी भोईर आणि एका गाडीमध्ये आकाशदादा, अमित नाईक आणि मला वाटतं कोण आहे अमित नाईकच्या सोबत अजून एक अक्षय पवार. सो असे आम्ही टोटल 10 जणं चाललो आहे. आणि आमच्यासोबत खेळणार आहेत आज स्पेशली एजाज कुरेशी, जे पुण्याला बिलॉंग करतात, ते सगळ्यांनाच माहिती आहे. तर सकाळचे वाजले 11. मस्त 2 सँडविच ग्रिल करून घेतोय आणि प्रसन्नच सुद्धा थांबलाय. मला इथूनच सँडविच घेऊन मस्त ऑन द वे जाताना योगेश दादा, मी आणि प्रसन्न ठीक आहे एन्जॉय करणार आहोत सँडविच. तर 2 घेतलेत ग्रिल सँडविच. प्रसन्न पाटील झाला आहे खुश, कारण की 2.5 तासाचा प्रवास आहे इथून कंटिन्यू आणि दादा कुठे गाडी थांबून देत नाही. त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे डायरेक्ट सँडविच घेऊन. आणि पाऊस पण मस्त सकाळी पडून गेला आहे, एकदम वातावरण पण शांत आहे. टोल नाका क्रॉस झाल्यानंतर योगेश दादा भेटायची आमची जागा फिक्स असते. बघा इथं दिसेल, बघा बसला असेल वॉटरमॅन. हे दादा दिसत नाही, गेला काय घरी. भीतीचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. थांबू इथंच का तो पुढच्या इथं येतो, विचार इथंच येतो तो. कॉल कर कुठं चढलाय बिडलाय ना. मित्रांनो दादा काय दिसत नाही. लवकर कॉल करता. दादाने भीतीचं वातावरण केलंय. हा दादा पोहोचलो. आलो 2 मिनिटात. कुठं होता तुम्ही? रस्ता क्रॉस करतोय. रस्त्याचा क्रॉस करू नाही. रस्ता क्रॉस करू नाही. या साईडशी काय समजा नाही का गेलाय कुठं. तर दादा आलेले आहेत आणि लगेच सुरुवात करतात सँडविचला. दादा आज कोणतं गाणं नवीन काय? आज गाणं नाही, आज नाहीये गाणं. प्रसन्न तुला गाणे ऐकायचे? व्हेरी गुड यार. कोणी सँडविच आणलं हे? मयूर वाघमारे. आवडलं तुम्हाला? मस्त, थँक्स. मग आज दिवसभर एवढं सगळं मी खाऊ? ऑफकोर्स यार. तुम्हाला नको आम्हाला, तुझं पोट म्हणजे आमचं भरलं. दादा आज प्लीज एक गाणं नवीन पाहिजेच. पुन्हा एकदा आज सिरीज पाहिजे दादा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पाहिजे आज. बाजरी तोरे नैना बडे दगा बाजरी कल मिले कल मिले कल मिले जी हम का भूल गए आज रे दगा बाजरी. तर असा होता हा पहिला सॉन्ग. तर रील्सला येईल आता. आणि प्लीज जे कोणी रील्स बनवणारे असणार आहेत त्यांनी प्लीज ह्या गोष्टीचा दुरुपयोग करू नका, कारण की दादा पूर्णपणे रियाज करतो ह्या सर्व सॉंग्सचा आणि त्या गोष्टी तुम्ही चांगल्या ठिकाणी वापरा. काय दादा बरोबर आहे ना? प्लीज. हा होता पहिला सॉन्ग आणि नक्कीच जाता जाता आपल्याला बरेच सॉन्ग ऐकायचे आहेत. तर तुम्हाला पण असे ऐकायचे असतील ऐकायचं असतील. शेवटचं गाणं व्हिडिओ कॉल कर. शेवटचं गाणं असणार आहे आई तुझं देऊल. सो कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, अतिशय वेगात रेस लागली तिकडे. परंतु पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता.
इथे मॅच चालू आहे 2 ओव्हरची, ज्याच्यामध्ये रिझल्ट जो येईल तो क्वालिफाय होईल या ग्रुपमधनं, कारण की 3 टीममध्ये लीग फॉर्मॅट केलं आहे आणि त्याच्यात तिन्ही संघांनी प्रत्येक संघाला हरवून म्हणजे प्रत्येकाने एक विजय प्राप्त केला आहे. त्याच्यामुळे ॲव्हरेज ज्यांचा चांगला होता त्या 2 टीमला 2 ओव्हरची मॅच खेळायला लागते. तर ते पहिली बॅटिंग चालू आहे इथे आणि फिल्डिंग करतोय आपला मृत्युंजय संघ आणि इथे बॅटिंगला उतरला चांबो. तर हा आहे प्रेस्टिजियस गोळीबार मैदान पुण्यामधील. दोन्ही टीम टॉससाठी या ठिकाणी यायचंय. रनआउटसाठी अपील होतं. यावेळेला काय बॉलिंग केली जाते, यावेळेला स्ट्रोक खेळलाय. गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तोच मोठा फटका आलाय. हे मैदान माझं आहे आणि धमाका सुद्धा माझाच असणार सांगतायत बॅटर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर फुलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी राहिला. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा बॉल दिलाय अतिशय वेगात आणि ही तिकडे 2 धावा सुद्धा केल्या गेल्या. आता म्हणून त्यांची रन बरोबर हा बॉल बॅकला जाऊन पॉइंटला खेळायचा होता. चिखलीचे गोलंदाज आहेत. सर तुम्ही का नाही खेळत? तुम्ही का नाही खेळत? ऑफिसला जायचंय, प्लेयर पण आहेत. ऑफिसला पण जायचंय आणि मॅच पण बघायचे. तिकडे फिल्डर येत आहेत. पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला. नाव देखील कंप्लीट केली गेली आहे. महत्वाचे क्षण असतील. 2 ओव्हरमध्ये किती नहीं आप झगड़ो पहले. अरे ये यूट्यूब पे आ जाएगा. आने दो ना, सबको पता चलने सर का दिमाग कैसे चलता है. सब प्लेयर अच्छे, जो भी आएगा रन करेगा. नहीं करेगा वो बाद में दिखेगा. जो नहीं करेगा वो बाद में सर की बातें सुनेगा. रत्नदीप करेगा, दूसरा वैभव डालेगा. हाँ दोनों ना ब्लाइंड लेफ्ट. हाँ दोनों लेफ्ट. धान्या आणि माया. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान तर इकडून गेलेला आहे डिसिजन बॅटिंग ओपनिंगचा. जर राईट बॅट्समनने काय केला नाही माझ्या अंगावर आहे आणि लेफ्टीने काय केला नाही, पण राईटी एकतरी 6 मारणार आहे. काय टेन्शन नाही. दोनच 6 मॅच आहे. पण मॅच असे डॉट वर गेम आहे. डॉट केले तर लांब होणार, नाही तर इझी. 2 ओव्हर 22 पाहिजे ना. 22. सर आता तुम्ही 22 रन पण टेन्शन घेणार आहे, मग काय उपयोग आपला सुक्यावर. ओल्यावर ठीक आहे. बाहेर बसून बोलायला हे सोपं आहे, तिथे खेळताना वेगळं आहे. काय रे ओव्हरला 10 पण खूप सोपे आहेत, ओव्हरला 2 रन पण होत नाही. हो ना सर अभी ऑडियन्स अभी आपण सवीची आता रत्नागिरीला झालं ते. 6 बॉल ते बॅट्समन कोण? केतन आणि श्रेयस. ज्यांना भले भल्यांना बॉलिंग टाकता होत नाही. तो गोवाचा विजय काय त्यांचं नाव नाही मला. 50 इयर प्लस मॅच कधी कुठं काय होत. श्रेयसने 4 बॉल खेळले, 4 का 5 बॉल. मारतो विकनेस, थोडाफार विकनेस समजला लोकांना त्या मॅच नंतर. मग पायावरती नाही खेळतो, स्लोवरला बरं आहे का आता. मुश्किल खेळेन नाही गेम, भरोसा नाही. उभं तर राहावं लागेल मला. झाले का अजून ते काय चमक हलकीशीच भरली आहे, पण काय असं तिला परत स्ट्रेच दिली परत दुखणार ती. पहिला दोन जाऊ ना, दोन जाऊ ना. घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. करा एक धाव त्या ठिकाणी मोठे फटके नाही आहेत तर सिंगल डबल सुद्धा गरजेचे आहेत असतात. आणि इकडे धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 3 वर्ष. तर मित्रांनो, आज दिवसभर खूप टेन्शन आलं आहे. एकतर व्हिडिओ शूट नाही केल्यात मॅचच्या. 2 मॅच चांगल्या झाल्या, पण तिसऱ्या मॅचला असा खराब परफॉर्मन्स पाहायला बघायला लाज वाटते मला माझ्या बॉलर लोकांचा. पण असो, काही करू नाही शकत. त्याचं कारण असं 3 ओव्हरची मॅच झालेली, त्याच्यामध्ये आम्ही दिल्या 69 रन्स. मला आल्या 16 रन, अंगदला आल्या 24 रन आणि विक्की भोईला आल्या 29 रन. त्याचं कारण असं होतं की एक सेकंड मॅचला कॅच झाली, त्याच्यामध्ये विक्की भोईरच्या लागला कुशीत, इथं याचा पाय लागला.
तर त्याच्यामुळे विकी भोईर झाला इंजर्ड, त्याला बॉलिंग नव्हती टाकायची. पण थर्ड मॅचला कंडिशन अशी होती की ग्राउंडवरती होते दोन्ही लेफ्टी बॅट्समन विकेटवर, तर नाईलाज विकीला कशी तरी बॉलिंग द्यावी लागली, तो ओव्हर घेत नव्हता. पण त्याने काय जास्त एफर्ट्स न लावले कारण की त्याचा पेन होत होता, एकदम डेंजर पेन होत होता, तो घरीच चाललेला ऑलमोस्ट. पण त्यांनी दिले 29 रन्स आणि आमचा टार्गेट झाला 69, 72 विन. पण स्टार्ट योग्यदादांनी खूप चांगली केली, 23 रन्स आले एका ओव्हरला आणि सेकंड ओव्हरला पण चांगल्या रन आल्या. शेवटच्या 6 बॉलला 30 रन राहिले, 46 पाहिजे होत्या. सेकंड ओव्हरला 16 आले आणि 30 रन राहिले आणि ती मॅच आम्ही 4 बॉल 24 असताना 2 6 मारले, पण आम्ही हरलो ती मॅच, 10 रनने हरलो. तर आजचा दिवस आमचा असाच ऑलमोस्ट वेस्ट गेला असं बोलू, कारण की जिंकायची होती शेवटची मॅच, त्याच्यानंतर ऑलमोस्ट फायनल तीच जिंकते फायनल, कारण की ओपन अपमधलीच टीम चॅम्पियन होते. तर आता आम्ही आलो जेवायला इथे रावेत, इथे श्रीकृष्ण व्हेज हॉटेल आहे तिथे, आणि ऑर्डर केलं आहे. तर पनीर चिल्ली ड्राय, त्याच्यासोबत 4 गव्हाच्या रोट्या, योगेश दादा आहे तसं न पाडेल, मिक्स व्हेज आणि अमित नाही. तू काय खाणार आहेस? बघा मित्रांनो, डाएटमध्ये पहिला घेतो राईस, बंद केला डाएट, थोड्या दिवसासाठी त्यांनी रेस्ट दिला डाएटला. तर आता घेतो जेवून आणि नंतर काय निघतो घरी. जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम पार्टी. तुला काय पूर्ण आजच्या पुढच्या रविवारपर्यंत गोड खायलाच लागेल. घरात सण मोदक बिदक खाल ना मग नंतर परत. पण मी कसं गणपती पहिल्या दिवशी पण त्याची गावाला म्हणजे काय खाल्लं आहे तो धावशील पशा धावतो तू पशा असेल. अजून एक केक संपलेला आहे, तो केक नाही पण राहिला. 2 आईस्क्रीम 2 ब्राउनी झाल्या ना, फिटनेसला जातं अशा उदाहरण दात काल झाले. जेवून आता आम्ही निघालोय घरी, मस्त पोट भरलाय आमचा. प्रसन्न पाडेल आमचे बोलतील का नुसतं तुम्ही गाडीनंच मॅच खेळलं का नाही. मी टाकलेच तर, पण आता मॅच मध्ये मी खेळायचं हिशोबान नव्हतो. पण काय अमित नाईकच्या आज तुम्हाला उत्तुंग 6 बघायला भेटले असते, दादाची पण फर्स्ट क्लास बॅटिंग बघायला भेटली असते. दादा पण आज नाराज आहे खूप. आम्ही हारलो म्हणून नाही, आमच्या बॉलरने शेट घाललं म्हणून थोडासा नाराज. पण कसं आहे माहिती आहे, म्हणजे सगळ्यांनी परफॉर्मन्स केला आणि हारलो ना तरी काही वाटत नाही, पण एका सेक्शननी चुकीचं केलं म्हणजे खराब केलं आणि एका सेक्शननी चांगलं केलं तर मग त्याला काय अर्थ नाही राहत. त्यांनी हारलो की मग बरोबर नाही वाटत. तेच नाही, डिपार्टमेंट प्रत्येक दिवस वेगळा असतो. आणि उद्या आमची आहे नवी मुंबईमध्ये तुर्बे गावात पहिलीच मॅच आहे. तर उद्या सगळे येणार आहेत. अमित नाईक असणार सगळे. अमित नाईकचा एक विषय घे उद्याचा काय तो. अमित नाईक तू उद्या पहिल्या मॅचला पोहोचला. त्याला MSCB मध्ये जायचे, 10 वाजता बिल आला, मी कॅन्सल केला बस. मित्रांनो साहेबाला पण फोन लावू, साहेबाला फोन लावायची बाहेर आणलेली. रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही पोचलोय वडाले लेकला. पोचलोय नाही, आम्हाला सोडलाय प्रसन्न पाटीलने न. भाऊला गाडीच नाही जायला. ओला आहे माझी ओला आहे. ओलाने जाणार आहे. ओला आहे ना, गाडी नाही माझी ती. बाईकर आज पैसा आहे. ओलाने जाणार आहे घरी आणि मी पण चाललोय माझ्या गाडीत 4 व्हीलरमध्ये. लवकरच गाडी बुक करते अमित नाईक. नाही रे बाबा, करायची आहे काही नाही काही. सांग रे काय रे बाबा. मित्रांनो, जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि भेटूया उद्या, कारण की उद्या पण नवीन व्लॉग बनणार आहे. आजचा दिवस लय खराब गेला, जाऊ दे. अमित नाईकचे तुम्हाला खरंच लय मोठे मोठे लांब 6 बघायला भेटले असते. उद्या बघायला. अशा प्रकारे आजचा व्लॉग इथंच समाप्त होतोय आणि भेटूया उद्या. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.